कंबाईन असू द्या किंवा राज्यसेवा असू द्या. प्राण्यांचं वर्गीकरण आणि वनस्पतींचं वर्गीकरण याच्यावर तुम्हाला 2-2 मार्क हमखास येणार. नुसते हे 2 जरी टॉपिक तुम्ही व्यवस्थित केले, तर तुमचे 4 मार्क पक्के होतात. आता कसं झालेलं आहे, की आयोगाचा जो ट्रेंड आहे, तो स्टेट बोर्डकडून एन-सी-ई-आरटीकडे झुकत चाललेला आहे आणि त्याच्यामुळेच आजचं आपल्याला हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. आज आपण पाहणार आहे किंगडम फंगाय, पण याच्यासाठी मी रेफरन्स बुक वापरतोय 11वीचं डायरेक्टली एन-सी-ई-आर-टी आणि लुसेंटचं. सोबतच 12वी एन-सी-ई-आर-टीच्या बायोलॉजीच्या पुस्तकाचा सुद्धा रेफरन्स घेणार आहे. चला मग वेळ कशाला लावायचा, डायरेक्ट सुरुवात करू. 3 मिनिटांमध्ये आपण कॉन्सेप्ट पक्का करणार आहे आणि त्याच्यानंतर UPSC पासून MPSC पर्यंत ह्या टॉपिकवर कशा प्रकारे प्रश्न आलेले सगळं डिटेलमध्ये पाहणार आहे. किंगडम फंगाय, ज्याला मराठीत म्हणलं जातं कवक. सोपं उदाहरण सांगतो व्यवहारातलं. एक भाकरीचा तुकडा किंवा ब्रेडचा तुकडा घ्यायचा, त्याला झाकून ठेवायचं, 3-4 दिवसांनी तो उघडायचा. उघडल्यावर तुम्हाला त्याच्यावर अशी बुरशी लागलेली दिसते. या बुरशीला इंग्लिशमध्ये म्हणतात फंगस आणि फंगस म्हणजेच काय, तर किंगडम फंगाय मधलं एक उदाहरण आहे की नाही. कॉन्सेप्ट पक्का. बरं, याच्यामध्ये फक्त बुरशीसारखेच सजीव आहे का, नाही. ते याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये जे कुत्र्याच्या छत्र्या म्हणतो ना आपण, भूछत्र जे दिसतं आपल्याला नेहमी, मशरूम, हे मशरूम सुद्धा किंगडम फंगायमध्येच येतात. व्यावहारिक उदाहरण कळलं. यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळेच्या सगळे कॉस्मोपॉलिटन आहे. हे जे सजीव आहे या गटातले सगळे कॉस्मोपॉलिटन आहे. कॉस्मोपॉलिटन म्हणजे काय, जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे आढळणार. फक्त एवढंच आहे, उबदार आणि दमट वातावरण असलं तर यांना खूपच आवडतं आणि खूप फलतात फुलतात ते. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य यांचं, की या गटात येणारे सगळेच्या सगळे सजीव हे हेट्रोट्रॉपिक आहे. परपोषी आहे, दुसऱ्याच्या जीवावर जगणारेच सजीव आहे. या हेट्रोट्रॉपिक पोषण पद्धतीचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. पहिला सॅप्रोफिटिक, दुसरा पॅरासिटिक आणि तिसरा सिम्बायोटिक. आता सॅप्रोफिटिक मध्ये होतं काय, की यांना मृतोपजीवी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. यामध्ये जे काही सजीव आहे हे मेलेल्या वनस्पतींवर वाढतात. हे पहा, मेलेल्या वनस्पतींवर वाढणाऱ्या हे जे काही फंगस आहे, बुरशी आहे किंवा कवका आहे, हे सगळे याचं सॅप्रोफिटिकचं उदाहरण आहे. पहिल्या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता. दुसरे जे आहे त्याला म्हणायचं पॅरासिटिक. पॅरासिटिक म्हणजे जिवंत सजीवांवर वाढणारे आणि त्यांचंच खाणारे आणि त्यांनाच त्रास देणारे. याचं बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर गव्हावर पडणारा तांबेरा रोग, आणि हा फंगल डिसीज आहे. मित्रांनो, फंगल म्हणलं तर डोळ्यासमोर फक्त बुरशीच आली पाहिजे. गव्हावरचा जो काही तांबेरा आजार आहे, हा प्रामुख्याने पक्सिनिया नावाच्या कवकामुळे, फंगसमुळे होत असतो. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते आहे सिम्बायोटिक. आता सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे काय, की याच्यामध्ये जे काही सजीव येतात ते जय आणि वीरू दोस्तीमध्ये जीवन जगतात. याचं उदाहरण द्यायचं झालं बेस्ट, तर दगडफूल. आता हे दगडफूल म्हणजे लायकेन. लायकेन काय आहे, तर सिम्बायोटिक असोसिएशन आहे. कोणामध्ये, शैवाळामध्ये आणि कवकामध्ये. याचं अजून एक उदाहरण द्यायचं झालं सिम्बायोटिकचंच, तर मायकोरायझा. आता मायकोरायझा सुद्धा असोसिएशन आहे कवकामध्ये आणि उच्चवर्गीय वनस्पतींमध्ये. ही जी काही कवकं आहे, या उच्चवर्गीय वनस्पतींच्या मुळावर राहतात. आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत. चला, मग मुख्य प्रकार डिटेलमध्ये पाहून घेऊ. आता सॅप्रोफिटिक काय असतं, मृतोपजीवी कवकांचा गट, आपण ऑलरेडी ते पाहिलं. दुसरा गट होता पॅरासिटिक सजीवांचा गट, कवकांचा गट. या पॅरासिटिकमध्ये ऑलरेडी आपण उदाहरण पाहिलं होतं, की गव्हावर पडणारा तांबेरा रोग. हा तांबेरा रोग जो आहे, हा फंगल डिसीज आहे, बुरशीजन्य आजार आहे आणि याच्यासाठी कारणीभूत असतं पक्सिनिया नावाचं कवक. हे आपण पाहू शकतो या ठिकाणी, या गव्हाच्या पानावर हा पडलेला तांबेरा आजार. बरं, एक लक्षात ठेवा, की कवके नेहमी त्रास देतात का, नाही. काही कवकं उपकारी सुद्धा असतात. बेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर पेनिसिलिन. आता पेनिसिलिन याला वंडर ड्रग म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा रामबाण औषध म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. दुसरं द्यायचं उदाहरण अजून एक, तर यीस्ट. यीस्ट काय करतं, दुधाचं दह्यात रूपांतर करणारे आणि गव्हाचं बिअरमध्ये रूपांतर करणारे कवकं म्हणले तर यीस्ट. आहे की नाही. दरवेळेस ते याचं काम नाही करत, कधी कधी उपकार पण करतात तुमच्यावर. कवकांच्या पोषणाचा तिसरा प्रकार जर म्हणलं तर सिम्बायोटिक असोसिएशन, म्हणजे या ठिकाणी दोस्तीने जीवन जगतात. ऑलरेडी आपण पाहिलं, सहजीवी पद्धतीने यातले सजीव जीवन जगतात. याचं पहिलं उदाहरण जे आहे ते आहे लायकेन. मराठीत त्याला म्हणलं जातं दगडफूल. ऍक्च्युली दगडफूल जे आहे ना, हे असोसिएशन आहे कोणामध्ये, कवकामध्ये आणि शेवाळामध्ये. कवक आणि शेवाळामध्ये असलेली दोस्ती म्हणजेच दगडफूल किंवा लायकेन. हे पहा, ही इमेज जी आहे ही लायकेनची आहे. याच्यामध्ये कवक करतात काय, तर शेवाळाला संरक्षण देतात, पाणी देतात आणि त्या बदल्यात शेवाळ दोघांसाठी अन्न तयार करत असतं. दुसरं जर का उदाहरण द्यायचं झालं तर मायकोरायझा. मायकोरायझा ही काय आहे, ही दोस्ती आहे कोणामध्ये, कवकामध्ये आणि उच्चवर्गीय वनस्पतींच्या मुळांमध्ये असणारी. कवक मुळांना पाणी आणि खनिजे मिळून देतात, बदल्यामध्ये ती वनस्पती कवकाला अन्न मिळून देते. मित्रांनो, हे लायकेन आणि मायकोरायझा दोन्हीच्या दोन्ही महत्वाचं आहे. आयोग इथं खूप वेळेस खूप प्रश्न विचारतो, म्हणून तुम्हाला एवढे डिटेलमध्ये सांगतोय.
मित्रांनो, मी तुम्हाला ना कॉन्सेप्ट पक्का झाल्याशिवाय सोडणार नाही. 3 ते 4 मिनिटाचा आपण कॉन्सेप्ट पाहिलेला आहे आणि आता आपण त्याच्यावर UPSC असो, MPSC असो किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, कशा प्रकारचे PYQ आलेले आहे किंवा कशा प्रकारचे PYQ किंवा MCQ विचारले जाऊ शकतात. हा त्याच प्रकारचा MCQ जो पेपरला हमखास येऊ शकतो. प्रश्न काय आहे? तर प्रश्न असा आहे की मायकोरायझा हे खालीलपैकी कोणामधील सहजीवन दर्शवते? मला सांगायची गरज आहे का हो? बिलकुल नाही. उत्तर तुम्ही काढलेलं आहे. उत्तर आहे कवक आणि उच्चवर्गीय वनस्पतींची मुळं. अजून पण नसेल लक्षात आलं ना? तर हे घ्या ना कॉन्सेप्ट पक्का करून. 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करा आणि पहा. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे. UPSC प्री 2014 ला आलेला. काय प्रश्न आहे? ते खालीलपैकी लायकेन्स जे उघड्या खडकावर देखील परिसंस्थेच्या अनुक्रमणाची म्हणजे इकॉलॉजिकल सक्सेशनची सुरुवात करण्यास सक्षम आहे. ते प्रत्यक्षात कोणाचे सहजीवी असोसिएशन आहे? तुम्हाला एक गंमत सांगू का? की हे दगडफुले ना याच्यामध्ये ताकद आहे. माती तयार करायची. निसर्गाच्या चक्राला हातभार लावायची. दगडावर, खडकावर ते वाढणार, खडकावर वाढल्यावर त्याचा चुरा करणार, चुरा केले की त्याचं रूपांतर मातीत होणार आणि इतर वनस्पतींसाठी एक मीडियम उपलब्ध करून देणार. हे जे लायकेन आहे, दगडफूल आहे, हे कोणाचं उदाहरण आहे? सहजीवी पद्धतीचं आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर ते आहे शैवाल आणि कवक. UPSC प्री 2014 ला आलेला प्रश्न आहे. मला सांगा बरं, अशा पद्धतीचा प्रश्न आयोग पुन्हा का नाही विचारू शकत? आहे की नाही? प्रश्न काय आहे पहा बरं. तर प्रश्न असा आहे, की लायकेन जे आहे, हे खालीलपैकी कशाचे उत्तम निर्देशक किंवा इंडिकेटर म्हणून काम करतं? 4 पर्याय दिलेला आहे. पहिला आहे जलप्रदूषण, दुसरा आहे वायू प्रदूषण, तिसरा आहे ध्वनी प्रदूषण आणि चौथा आहे मृदा प्रदूषण. मित्रांनो, याचं उत्तर आहे वायू प्रदूषण. कसं? ते आता पाहू. लायकेन लायकेन जो आहे हा हवेमधला सल्फर डायऑक्साईडच्या प्रदूषणासाठी अत्यंत संवेदनशील असतो. त्यामुळे ज्या भागात वायू प्रदूषण जास्त असते तिथं लायकेनची वाढ होत नाही. म्हणून लायकेन हा वायू प्रदूषणाचा इंडिकेटर मानला जातो. STI पूर्व 2016 ला आलेला प्रश्न. 20 सेकंदाचा वेळ पहा बरं जमते का? मित्रांनो, माझा फक्त एवढाच प्रयत्न आहे, की फक्त PYQचं ॲनालिसिस नाही करायचं, तर तुमचा डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करायचा, जेणेकरून तुम्हाला आयोगाने याच्यावर कसाही फिरून प्रश्न विचारला, तर उत्तर देता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी 3 बेस्ट पुस्तकं वापरतो. एक स्टेट बोर्ड सायन्स, दुसरं NCERT आणि तिसरं लुसेंट. हां, या नोट्स वगैरे जर तुम्हाला हव्या असतील ना, तर माझं ते टेलिग्राम चॅनल जॉइन करा बरं का विज्ञानवालं. त्याच्यात आपण अवेलेबल करून देऊ सगळं. चला, इथं प्रश्न काय आहे ते खालीलपैकी कोणते कवक हे पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा स्रोत आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पेनिसिलियम नोटॅटम. कसं? ते आता डिटेलमध्ये पाहू. सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये पेनिसिलियम नोटॅटम या कवकापासून जगातलं पहिलं प्रतिजैविक म्हणजेच अँटिबायोटिक्स बनवलं होतं. याच पेनिसिलिनला जगातलं वंडर ड्रग्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हे कवकापासून बनवतं बरं का. आहे की नाही गंमत? PSI प्री 2016 ला आलेला प्रश्न. प्रश्न एकदम सोपा आहे. तर प्रश्न काय आहे? तर वनस्पती शास्त्राच्या ज्या शाखेत कवकांचा अभ्यास होतो, त्या शास्त्राला काय म्हणलं जातं? तर उत्तर आहे फायकोलॉजी. पर्याय क्रमांक 1. पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? फॉरेस्ट प्री 2015 ला आलेला प्रश्न आहे मित्रांनो. माझा प्रामाणिक प्रयत्न फक्त एवढाच आहे, की BA, BCOMचाही मुलगा असला तरी चालन, पण इतक्या सोप्या भाषेत समजून सांगायचं जेणेकरून त्याला NCERTची भीती डोक्यातून गेली पाहिजे आणि त्याला सुद्धा विज्ञान विषयात चांगले मार्क आले पाहिजेत. चला मग प्रश्न काय आहे? तर प्रश्न आहे, की खालीलपैकी कोणतं कवक प्रकार एकपेशीय आहे आणि त्याचा वापर बेकिंग आणि ब्रूइंग म्हणजे दारू निर्मिती उद्योगात केला जातो? याचं उत्तर आहे यीस्ट. आत्ता सांगितलंच होतं आपण ना, यीस्ट एक पेशीय कवकाचा एकमेव प्रकार म्हणलं तर यीस्ट. आणि यीस्टचा उपयोग कशासाठी? तर दुधापासून दही बनवण्यासाठी आणि गव्हापासून बियर बनवण्यासाठी. बरोबर ना? म्हणजे उत्तर काय असणार या ठिकाणी? यीस्ट. झाला कॉन्सेप्ट पक्का. UPSC प्री 2021 ला आलेला प्रश्न आहे. काय प्रश्न पहा बरं. किती सुंदर प्रश्न विचारतं ना UPSC. खालीलपैकी कोणत्या प्राण्याची कीटकाची प्रजाती ही कवकांचा शेतकरी लागवडदार म्हणून ओळखला जातो? कवकांचा शेतकरी कवकांची लागवड करणारी प्रजाती कोण? तर मुंगी. मुंगी
ते कवकाचे धागे इकडे तिकडे घेऊन जाते आणि नंतर एका धाग्यापासून असंख्य धागे तयार होतात. आपण ऑलरेडी ते पाहिलेले आहे सगळं. तर लक्षात राहू द्या, कवकांचा शेतकरी लागवडदार कोण? तर मुंगी. किंगडम फंगाईची, कवकाची आपण अगदी जनरल माहिती घेतली आणि आयोगाने आतापर्यंत कसे प्रश्न विचारले, कसे विचारले जाऊ शकतात आपण सगळं पाहिलं. आता आपल्याला जायचंय त्याची शरीर रचना पाहायला. कवक कशी आहेत? तर ही दृश्य केंद्रकी युकॅरियोटिक सजीव आहे. युकॅरियोटिक म्हणजे काय? अहो, ज्यांच्या पेशीमध्ये केंद्रक स्पष्टपणे दिसतं त्यांना म्हणायचं युकॅरियोटिक, आणि ज्यांच्या पेशीमध्ये केंद्रक दिसत नाही त्यांना म्हणायचं प्रोकॅरियोटिक. अगोदरच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये सांगितले, पण परत एकदा तुमचा कॉन्सेप्ट पक्का करतोय. मग जी कवकं आहे ना, ही युकॅरियोटिक सजीव असतात. कळलं? दुसरं, या कवकांची जी पेशी भित्तिका आहे ही कायटिन आणि पॉलिसॅकराइडनी बनलेली असते. ही जी पेशी भित्तिका आहे ना कवकांची, ही कायटिन आणि पॉलिसॅकराइड पासून बनलेली असते. आयोगाने 1000 वेळेस प्रश्न विचारला याच्यावर आतापर्यंत. ही जी कवकं आहे ही दिसायला कशी असतात? ही तंतुरूपी असतात. अहो, ब्रेडवर जी बुरशी दिसते ना ती कशी दिसते? धागा धाग्यासारखी. बरोबर आहे ना? धागा धाग्याचं जाळं. ती बुरशीची जी रचना कशी आहे? तर ही तंतुरूपी असते. म्हणजे याच्यामध्ये जे काही कवकं आहेत तंतुरूपी असतात. त्यांच्या पेशी द्रव्यामध्ये असंख्य केंद्रकं असतात. आता सिंपल आहे. हा छोटासा जो धागा आहे ना याला हायफी म्हणायचं. असंख्य असे धागे एकमेकाला जोडले जातात आणि धाग्यांची जाळीदार रचना तयार होती, त्याला म्हणायचं मायसिलियम. पहा बरं, किती सोपं एन-सी-आर-टी. छोट्याशा धाग्याला म्हणायचं हायफी आणि असंख्य धागे एकमेकाला जोडले गेले की तयार होतं जाळीदार रचना धाग्यांची, त्याला म्हणायचं मायसिलियम. आता या मायसिलियममध्ये, ह्या पेशी द्रव्यामध्ये असंख्य केंद्रक असतात. हे सुद्धा केंद्रक आहे, केंद्रक आहे, केंद्रक आहे, केंद्रक आहे. हेच या ठिकाणी सांगितलेले. आता बहुतांश कवके जे असतात हे तंतुरूपी असतात. फक्त त्याला एकच अपवाद आहे आणि तो म्हणजे यीस्ट. यीस्ट हे असं एकमेव कवक आहे की जे एक पेशी आहे. पेपरला विचारलं जाऊ शकतं की एक पेशीय कवकाचं उदाहरण काय? तर यीस्ट. बहुतांश सगळी कवकं काय असतात? तर ती तंतुमय असतात, फिलेमेंटस असतात. या कवकांचं बरं असतं, त्यांना आपल्या जन्माचा उद्देश माहिती असतो, की आपला जो जन्म झालेला आहे ना, तो खायसाठी झालेला आहे आणि नवीन सजीवांना निर्माण करण्यासाठी झालेला आहे. मग आता आपल्याला पाहायचं या कवकांमध्ये होणारं प्रजनन. कवकांमध्ये जे प्रजनन होतं ते 3 पद्धतीने होतं. पहिल्याला म्हणायचं शाकीय प्रजनन म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, दुसऱ्याला म्हणायचं अलैंगिक प्रजनन म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि तिसरा प्रकार म्हणला तर सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच लैंगिक प्रजनन. मित्रांनो, सगळी डिटेलमधली जी काही समजा लेक्चर्स वगैरे आहे ते माझ्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे विज्ञानवाला आणि मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी लिंक दिलेली आहे. कवकातला प्रजननाचा पहिला प्रकार म्हणलं तर शाकीय प्रजनन, ज्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं सुद्धा म्हणतो. या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे पुन्हा 3 प्रकार पडतात. पहिलं फ्रॅगमेंटेशन, दुसरं फ्युजन आणि तिसरं बडिंग. आता फ्रॅगमेंटेशनमध्ये होतं काय, की जो सजीव आहे ना त्याचे असंख्य छोटे छोटे तुकडे होतात आणि हे जे तुकडे झालेले आहेत त्यातून पुन्हा नवीन सजीव जन्माला येतात. याला म्हणायचं फ्रॅगमेंटेशन म्हणजे खंडन. दुसरा जो प्रकार आहे तो आहे फ्युजन. फ्युजन हा प्रामुख्याने एकपेशीय सजीवांमध्ये दिसतो. म्हणजे तुम्हाला हा प्रकार यीस्टमध्ये दिसणार. ही एक पेशी काही कालावधीनंतर फुटती आणि एका पेशीपासून 2 पेशी तयार होतात. त्या जगतात. काही कालावधीनंतर त्या पण फुटतात. मग 2 पेशीपासून पुन्हा 4 पेशी तयार होतात. अशा पद्धतीने नवीन पेशींची किंवा नवीन सजीवांची उत्पत्ती होत असते. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे बडिंग. बडिंग म्हणजे काय? ही जी आई पेशी आहे, मदर पेशी आहे, हिला एक छोटीशी गाठ येते, जिला आपण कळी म्हणू शकतो आणि इंग्लिशमध्ये बड म्हणू शकतो. काही दिवसांनी हे बड डेव्हलप होतं आणि डेव्हलप झाल्यावर ते वेगळं होतं आणि त्यातून पुन्हा नवीन सजीवाची उत्पत्ती होती. कवकांमधल्या प्रजननाचा दुसरा प्रकार जर म्हणलं तर तो आहे अलैंगिक प्रजनन म्हणजेच असेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये कवकं काय करतात तर बीजाणूंची निर्मिती करतात, ज्याला इंग्लिशमध्ये स्पोर्स म्हणतात, आणि त्याच्याद्वारे हे नवीन सजीवांची निर्मिती करतात. या कवकांमध्ये साधारणतः 3च प्रकारचे स्पोर्स आपल्यासाठी महत्त्वाचे एन-सी-आर-टी नुसार. पहिला आहे कोनिडिया, त्याच्यानंतर आहे स्पोरिंजिओस्पोर्स आणि नंतर आहे झूस्पोर्स. चला, मग या कवकांमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं ते पाहू. सगळ्यात पहिल्यांदा मायसिलियम. मायसिलियम म्हणजे काय? एक धागा म्हणलं तर हायफी आणि असंख्य असे धागे एकमेकाला जोडले की ते मायसिलियम तयार होतं. ते जाळीदार रचना आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. बरोबर आहे. मग या मायसिलियमला काही दिवसांनी काय होतं की असे उंच असे विशेष तंतू तयार होतात फुग्यासारखे. या फुग्याच्या आकाराला म्हणलं जातं फ्रुटिंग बॉडीज. आता या फ्रुटिंग बॉडीजवर आहे ना असंख्य असे बीजाणूधारक असतात. या बीजाणूधारकांमध्ये असंख्य असे बीजाणू म्हणजे स्पोर्स तयार होतात. हे स्पोर्स या ठिकाणी वाढतात. वाढल्यावर परिपक्व झाल्यावर वारा किंवा पाणी
किंवा इतर माध्यमांद्वारे त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरतात. आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरलं की योग्य परिस्थितीमध्ये हे स्पोर्स किंवा बीजाणू स्वतःला पुन्हा अंकुरित करतात आणि त्यातून पुन्हा एक धागा, ज्याला आपण हायफा म्हणतो, याच्या स्वरूपात जन्म घेतात. मग पुन्हा अशा असंख्य हायफे एकमेकाला जोडले जातात, त्याच्यातून पुन्हा मायसिलियम म्हणजे नवीन मायसिलियम तयार होतं आणि अशा पद्धतीने सजीवांची निर्मिती असेक्शुअल रिप्रोडक्शन मधून होत असते. यात आपण ऑलरेडी पाहिलं की महत्त्वाचे बीजाणू कोणते, महत्त्वाचे स्पोर्स कोणते असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये, तर ते आहे कोनिडिया, स्पॉरिंजिओस्पर्म्स आणि याच्यामध्ये एक्स्ट्रा दिलेले क्लायमॅडोस्पोर्स आणि ब्लास्टोस्पोर्स. चला, झाला ना कॉन्सेप्ट पक्का आता. आता तुम्हाला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन सुद्धा कळलंय आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा कळलंय. आयोग इथं प्रश्न विचारतो बरं का, मी विनाकारण नाही शिकवत. आपण काही नीटचा अभ्यास नाही करत आहे, पण लक्षात ठेवा की या स्पोर्सवर तुम्हाला आयोग प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. या कवकामध्ये प्रजननाचा तिसरा प्रकार जर म्हणलं तर लैंगिक प्रजनन. लैंगिक प्रजनन प्रामुख्याने 3 टप्प्यात पार पडतं. पहिलं प्लाझ्मोगॅमी, दुसरं कॅरिओगॅमी आणि तिसरं मियोसिस. प्लाझ्मोगॅमीमध्ये होतं काय, तर वेगवेगळे मायसिलियम यांचे वेगवेगळे धागे म्हणजे हायफी हे एकत्र येतात. एकत्र आल्यावर काय होतं की त्यांच्यामध्ये जे सायटोप्लाझम आहे, पेशीद्रव्य आहे, हे एकमेकांमध्ये मिसळलं जातं. हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा कॅरिओगॅमी. कॅरिओगॅमीमध्ये काय होतं, तर 2 केंद्रकांचं मिलन होतं आणि युग्मज म्हणजे झायगोटची निर्मिती होती. तिसऱ्या टप्प्यामध्ये झायगोटमध्ये अर्धसूत्री विभाजन होऊन एकगुणित म्हणजे हॅप्लॉइड अशा बीजाणूंची निर्मिती होते आणि अशा पद्धतीने सेक्शुअल रिप्रोडक्शन फंगाईमध्ये पार पडतं. आता हे जे बीजाणू किंवा स्पोर्स जे निर्माण होतात ते कोणत्या प्रकारचे आहे, तर ते आहे oospores, एस्कोस्पोर्स आणि बॅसिडोस्पोर्स. मित्रांनो, हे 3 जे टप्पे आहे प्लाझ्मोगॅमी, कॅरिओगॅमी, मियोसिस आणि हे जे स्पोर्स आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन मधले, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. परत एकदा प्रश्न विचारू शकतो. आपण अगदी सोप्या पद्धतीने या प्रजननाचे तिन्ही प्रकार अगदी व्यवस्थित विश्लेषण केलेले आहे. चला, 2 मिनिटात कॉन्सेप्ट पक्का केला आणि आता हमखास विचारले जातील असे प्रश्न पाहायचे. एमपीएससीने ऑलरेडी विचारलेले प्रश्न पाहायचे किंवा यूपीएससीला कशा पद्धतीने प्रश्न आले या टॉपिकवर ते पाहिजे. मग प्रश्न काय आहे, तर प्रश्न आहे की कवकांच्या पेशीभित्तिकेच्या रचनेसंदर्भात खालील विधानं विचारात घ्या. पहिलं विधान आहे, वनस्पतींप्रमाणे कवकांची पेशीभित्तिका प्रामुख्याने सेल्युलोजची बनलेली असते. आणि दुसरं विधान आहे, कवकाची पेशीभित्तिका ही कार्टिन किंवा पॉलिसॅक्राइड यापासून बनलेली असते. आता सांगायचं गरज आहे का? बिलकुल नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, जे योग्य आहे. कवकाची जी पेशीभित्तिका आहे ती कायटिन आणि पॉलिसॅक्राइड यापासून बनलेली असते. हा मित्रांनो, एक सांगायचं राहिलं बरं का, चॅनलचं नाव चेंज झालेलं आहे. चॅनलचं नाव आहे विज्ञानवाला. थोडं युनिक चॅनल आहे बरं का, म्हणजे नाव त्याच्यामुळे मी ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आता लक्षात राहील बरं का तुमच्या. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रयत्न फक्त तुमच्यासाठी आहे. मन लावून शिकवते, तुम्ही पण मन लावून शिका आणि मन लावून शेअर करा. चला, प्रश्न काय आहे, तर प्रश्न आहे हमखास यासारखा प्रश्न आहे. बिटवीन द लाईन वाचला असन तुम्ही, कॉन्सेप्ट पक्का झाला असन. काय आहे प्रश्न, तर प्रश्न आहे की 2 वेगवेगळ्या लिंगाच्या कवकांच्या पेशीद्रव्याचे म्हणजे प्रोटोप्लाझमचे मिलन होण्याच्या लैंगिक चक्रातील पहिल्या टप्प्याला काय म्हणतात? उत्तर आपल्याला माहिती आहे. याचं उत्तर आहे प्लाझ्मोगॅमी. कॉन्सेप्ट पक्का केलता ना आपण. चला, डिटेलमध्ये तरी पाहून घेऊ ना. हे पहा काय आहे, तर या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये होतं काय की सगळ्यात पहिल्यांदा पेशी जवळ येतात आणि मग त्या पेशी एकमेकाला भेटतात आणि त्यांच्यामधल्या पेशी द्रव्यांचं मिलन होतं. याला म्हणलं जातं प्लाझ्मोगॅमी. चला, पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. आत्ताच आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे लैंगिक प्रजननामधल्या 3 अवस्था पाहिल्या होत्या, 3 टप्पे पाहिले होते. त्याच्याशीच रिलेटेड हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, तर खालीलपैकी कोणत्या गटामध्ये डायकॅरियॉन अवस्था आढळते? 4 पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे फायकोमायसिटिस, दुसरा आहे अस्कोमायसिटिस आणि बॅसिडोमायसिटिस, तिसरा आहे आल्गी आणि चौथा आहे ब्रायोफायटा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आस्कोमायसिटिस आणि बॅसिडोमायसिटिस. आत्ताच मी जे लैंगिक प्रजननाचे 3 टप्पे सांगितले त्याच्यामध्ये अगदी शॉर्ट्समध्ये एक नोट लिहिली होती. तुम्ही ती वाचली आहे की नाही मला माहित नाही, पण चला परत एकदा डबल एक्सप्लेन करतो. आता फायकोमायसिटिस झालं, अस्कोमायसिटिस झालं, बॅसिडोमायसिटिस काय झालं, तर हे आपल्याला डिटेलमध्ये पाहायचे. हे फंगाईचे कवकाचे 3 प्रकार आहे. आपण ते पुढे पाहणार आहे. 4 प्रकारे आपण डिटेलमध्ये सगळं पुढे पाहणार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये साधारणतः 3 टप्पे पडतात. याच्यातला जो दुसरा टप्पा आहे ज्याला आपण कॅरिओगामी म्हणतो, या कॅरिओगामीमध्ये 2 केंद्रक एकत्र येतात. हे जे आस्कोमायसिटिस आणि बॅसिडोमायसिटिस आहे, या प्रकारच्या बुरशीमध्ये केंद्रक लगेच जोडली जात नाही.
ती त्या पेशी द्रव्यामध्ये तशीच तरंगत राहतात काही काळ आणि याच अवस्थेला म्हणलं जातं डायकॅरियन अवस्था. आहे की नाही? झालं की नाही कॉन्सेप्ट पक्का? चला आता पाहू पुढचा प्रश्न. मित्रांनो, विज्ञानाच्या अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत जर का तयारी करायची असेल, कुठल्याही एक्झामचा बॅकबोन म्हणलं तर विज्ञान आणि विज्ञानामध्ये तुम्हाला मार्क घ्यावंच लागतात. तर आमची मेंटॉरशिप बॅच आजच जॉईन करा. जॉइन करायची असेल तर WhatsApp नंबर देतोय तुम्हाला 9657003561. मला WhatsAppला मेसेज करा. मी जॉइन करून घेईन. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या रिलेटेड आपण जे व्हिडिओ लेक्चर पाहतोय, ते व्हिडिओ लेक्चर, त्याच्या रिलेटेड टेस्ट सीरीज सगळं काही माझ्या टेलिग्राम चॅनलवर आहे. त्याची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे विज्ञानवाला. हां, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल आवडत असेल, माझा प्रयत्न आवडत असेल, तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आत्तापर्यंत आपण कवकाची सर्वसाधारण माहिती पाहिली आणि त्याच्यावर आयोगाने कसे प्रश्न विचारले ते पाहिले. आता एन-सी-आर-टी नुसार आपण डिटेलमध्ये जाणार आहे. कवकाचे साधारणतः 4 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणायचं फायकोमायसिटिस. दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं ॲस्कोमायसिटिस. तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं बॅसिडोमायसिटिस आणि चौथा जो आहे त्याला म्हणायचं ड्यूट्रोमायसिटिस. मित्रांनो, ही इमेज एकदा पाहून घ्या. डिटेलमध्ये आपल्याला कॉन्सेप्ट पक्का करायचा आहे आणि चला आता पाहू आपण पहिला प्रकार फायकोमायसिटिस. आत्तापर्यंत जे आपण पाहिलं ना, ते सगळं कवकांचं, फंगायचं फक्त इंट्रोडक्शन होतं. आता आपण डिटेलमध्ये त्याचे प्रकार पाहणार आहोत. मित्रांनो, एन-सी-आर-टी अख्खी मराठीत घासून पुसून तुमच्यासाठी आणलेली आहे. एकदा व्हिडिओ पहा, नंतर एन-सी-आर-टीचं पुस्तक वाचून पहा. तुम्ही म्हणता, "हो सर, खरंच एन-सी-आर-टी मराठीमधून आणलेली आहे." आपलं रेफरन्स बुकच स्टँडर्ड आहे. चला, मग पहिला गट, पहिला फायलम कोणता आहे कवकाचा? तर आपण त्याला म्हणू शकतो फायकोमायसिटीज. आता कवकाचा पहिला प्रकार फायकोमायसिटीज. याचं दुसरं नाव जे आहे ते आहे लोअर फंगाय. यांनाच लोअर फंगाय म्हणून सुद्धा ओळखलं जातं. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यांना जर का वाढायचा असेल तर ओलावा लागतोच, म्हणून हे जलचर म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्याच्यानंतर यांची जीवन पद्धती जी आहे ना, ती ऑब्लिगेट पॅरासाइट प्रकारची असते. अनिवार्य परजीवी. जर का यांना पोशिंदा भेटला नाही तर हे मरून जाणार. यजमानाचं शरीर लागणार, अदरवाईज हे वाढणार नाही. म्हणून यांना म्हणलं जातं ऑब्लिगेट पॅरासाइट. आता आपण पाहू त्यांची शरीर रचना. शरीर रचना काय? तर तुम्ही पाहिलं पहा, आपल्या घरामध्ये ब्रेडचा तुकडा असतो, भात असतो, त्याच्यावरती बुरशी वाढते. बुरशी म्हणजे काय? तर धागे असतात, काळे पांढरे घाणेरडे धागे असतात. आपण त्याला बुरशी म्हणतो. हे जे काळे पांढरे धागे जे आहे, यांना भोळ्या भाषेमध्ये मायसिलियम म्हणलं जातं. आता या मायसिलियमवर काय करायचं? सूक्ष्मदर्शकाखाली ठेवायचं आणि त्याला डिटेलमध्ये पाहायचं. आणि डिटेलमध्ये पाहिल्यावर आपल्या असं लक्षात येतं की बाबा, हे जे मायसिलियम आहे, हे मायसिलियम असेप्टेड असतात आणि सिनोसिटिक असतात. तुम्ही म्हणता सर हे काय नवीन काढलं? अहो एकदम सोपं आहे. त्या धाग्यावर तुम्ही सूक्ष्मदर्शक ठेवला तर तुमच्या लक्षात येईल की त्या धाग्यामध्ये त्या पेशीद्रव्य आहे आणि त्या पेशीद्रव्यामध्ये असंख्य असे केंद्रक आहे ना, ते लोळत पडलेले आहे. या केंद्रका दरम्यान कुठल्याच प्रकारचा पडदा नाही, म्हणून त्यांना म्हणलं जातं असेप्टेड. आणि असंख्य असे केंद्रक नळीसारख्या रचनेमध्ये लोळत पडलेले आहे, म्हणून त्यांना म्हणलं जातं सिनोसिटिक. झाला ना कॉन्सेप्ट पक्का? चला, मग या फायकोमायसिटिसची 3 प्रमुख उदाहरणं पाहू, जे पेपरला विचारलं जाऊ शकतात. पहिलं म्युकर. याला सामान्य सॅप्रोफाइट कवक असं सुद्धा म्हणलं जातं. दुसरं उदाहरण जर म्हणलं तर रायझोपस. रायझोपस म्हणजेच काय? ब्रेड मोल्ड. अहो घरामध्ये ज्या ब्रेडवर वाढतं ना, त्याला म्हणायचं ब्रेड मोल्ड. ते रायझोपस हे सुद्धा कशाचं उदाहरण आहे? कवकाचं. तुम्ही म्हणतो सर मोल्ड आणि कवकामध्ये फरक काय आहो? मोल्ड आणि फंगायमध्ये फरक काय? तर फंगाय जे आहे ना, हे 3 प्रकारचे आहे. पहिलं एकपेशीय यीस्ट, त्याच्यानंतर ते कुत्र्याचे जे छत्रे असतात ते आपण म्हणतो त्याला ते मशरूम प्रकारचे कवकं, आणि तिसरं जे आहे ते जाळीदार शरीर रचना असलेली बुरशीसारखं वाढणारं मोल्ड. हे जे रायझोपस आहे त्याचं सामान्य नाव आहे ब्रेड मोल्ड. चला, ब्रेड मोल्डचा कॉन्सेप्ट पण पक्का झाला आणि रायझोपस उदाहरण सुद्धा कळलं. आणि तिसरं उदाहरण जे आहे ते आहे एल्बिगो. आता एल्बिगो जे आहे हे मोहरीच्या झाडावर वाढणारं परजीवी कवक आहे. हा, ट्रिकची वेळ झाली बरं का. ट्रिक पण पाहिजे आपल्याला आता. आता वेळ झालेली आहे शॉर्टकट ट्रिक पाहायची. कवकाचे साधारणतः 4 प्रकार पडतात आणि चारही प्रकारांच्या उदाहरणं लक्षात ठेवावी लागतात. आयोग इथंच प्रश्न विचारतो. आणि हे लक्षात ठेवायला आपल्याला शॉर्टकट ट्रिक लागणार म्हणजे लागणार. मग याच्यात शॉर्टकट ट्रिक काय आहे? तर पहिलं पाहू आपण की फंगाईचा पहिला प्रकार जो आहे त्याला आपण फायकोमायसिटिस म्हणतो. आणि याची जी उदाहरणं आहे ती आहे रायझोपस, अल्बिगो आणि म्युकर. शॉर्टकट ट्रिक आहे जसं सायकोराम म्हणतो ना आपण तसं फायकोराम. फायकोमायसिटिस
राम राम म्हणलं तर आर फॉर रायझोपस, ए फॉर अल्ब्युगो आणि एम फॉर म्युकर. झाले का नाही लक्षात? ट्रिक लिहिलेली आहे, साईडला परत पाहून घ्या. चला, मनापासून शिकवायचा प्रयत्न केलेला आहे. मला माहिती की तुमचे आता प्रश्न चुकणार नाही. आपले ना फंडाच वेगळ्या मित्रांनो. आपण काय करतो, कॉन्सेप्ट पक्का करतो लगेच आहे ना, तो कॉन्सेप्ट पक्का झालाय की नाही किंवा अजून पक्का करण्यासाठी आपण MCQ PYQ यांचा वापर करतो. चला, इथं प्रश्न काय विचारलेला आहे, तर प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या कवक वर्गाचे मायसिलियम हे असेप्टेड आणि सिनेप्टिक स्वरूपाचे असते? आत्ताच पाहिले ना. याचं उत्तर आहे फायकोमायसिटीस. पुढचा प्रश्न कॉन्सेप्ट पक्का झाला असेल तर येणार बरं का तुम्हाला नक्की. काय आहे प्रश्न? तर प्रश्न आहे की मोहरीच्या पानावरील पांढरे डाग हे खालीलपैकी कोणत्या अनिवार्य परजीवीचे ऑब्लिगेट पॅरासाइटचे उदाहरण आहे? माहिती उत्तर तुम्ही काढलं. अल्ब्युगो. आत्ताच एक्झाम्पल पाहिलं ना रामभाऊचं. मला माहिती आहे मित्रांनो, तुमचा कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे ना. आता तुम्ही हे जे MCQ आहे याचं उत्तर नक्की मला सांगणार आहात. आपल्या चॅनलचं नाव चेंज झालेलं आहे. चॅनलचं नाव आहे विज्ञानवाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मन लावून शिकवतोय, है की नाही? चला, उत्तर काय आहे? काय सांगायची गरज आहे? आत्ता सांगितलं ना उदाहरण सहित. कसं आहे माहिती का? एकदा 2-3 मिनिटात कॉन्सेप्ट पक्का झाला, तर अभ्यासाला धार जर का तुम्हाला द्यायची असेल, तर तुम्हाला त्याच्यावरची MCQ किंवा PYQ कशा प्रकारचे आलेले ते पाहावं लागतात आणि सोडवावं लागतात. आहे की नाही? आयोग तिथंच प्रश्न विचारतो ना, पहा बरं, हा तसाच प्रश्न सोपा आहे. प्रश्न काय आहे? तर प्रयोगशाळेत आणि घरात ब्रेडवर वेगाने वाढणारे आणि काळे बीजाणू निर्माण करणारे रायझोपस हे कवक खालीलपैकी कोणत्या वर्गात मोडते? आपण आत्ताच पाहिले ना ट्रिक, फायकोराम. बरोबर आहे ना? या फायकोरामनुसार हे जे रायझोपस आहे, हे रायझोपस प्रामुख्याने फायकोमायसिटीसमध्ये मोडतं. चला, झाला कॉन्सेप्ट पक्का. मित्रांनो, विज्ञानाची अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत जर का तयारी करायची असेल, कुठल्याही एक्झामचा बॅकबोन म्हणलं तर विज्ञान आणि विज्ञानामध्ये तुम्हाला मार्क घ्यावंच लागतात. तर आमची मेंटॉरशिप बॅच आजच जॉईन करा. जॉइन करायची असेल तर WhatsApp नंबर देतोय तुम्हाला 9657003561. मला WhatsAppला मेसेज करा. मी जॉइन करून घेईन. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या रिलेटेड आपण जे व्हिडिओ लेक्चर पाहतोय, ते व्हिडिओ लेक्चर, त्याच्या रिलेटेड टेस्ट सीरीज सगळं काही माझ्या टेलिग्राम चॅनलवर आहे. त्याची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे विज्ञानवाला. हां, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल आवडत असेल, माझा प्रयत्न आवडत असेल, तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता या कवकामधला पुढचा गट जर म्हणला तर तो आहे एस्कोमायसिट्स. एस्कोमायसिट्स म्हणजेच काय? तर सॅक फंगाय. का बरं या कवकांना सॅक फंगाय म्हणलं जातं? कारण की या कवकांची जी शरीर रचना असती ती झोळीसारखी असती. हे पहा, तुम्हाला या इमेजमध्ये दिसतंय. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणलं तर हे सगळेच्या सगळे मृतोपजीवी असतात, विघटक असतात, परजीवी असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं हे कोप्रोफिलस म्हणून सुद्धा ऍक्ट करतात. आता तुम्ही म्हणता कोप्रोफिलस म्हणजे काय? अहो, जे कवकं शेणावर वाढतात त्यांना तुम्ही कोप्रोफिलस म्हणून सुद्धा ओळखू शकता. पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुठल्या गटाला कोप्रोफिलस म्हणलं जातं, कुठल्या गटाला सॅकफंजाय म्हणलं जातं, तर तुमचं उत्तर लगेच रेडी पाहिजे आणि ते आहे एस्कोमायसिट्स. चला, आता यांची शरीर रचना जर म्हणायचं झालं तर ह्या प्रकारच्या कवकांमध्ये फंगायमध्ये तुम्हाला बहुपेशीय कवकं सुद्धा सापडणार आणि एकपेशीय कवकं सुद्धा सापडणार. एकपेशीय कवकाचं एकमेव उदाहरण जर म्हणलं तर यीस्ट. यीस्ट म्हणजे काय? तर सायक्रोमायसिस. आणि बहुपेशीय सजीवाचं उदाहरण म्हणलं तर पेनिसिलिन. हे दोन्हीचे दोन्ही यीस्ट असो पेनिसिलिन असो दोन्हीच्या दोन्ही कवकं आपल्याला एस्कोमायसिट्स ह्याच गटात सापडणार. पेपरला येऊ शकतं बरं का. हा, एक्झाम्पलसाठी एक छोटीशी ट्रिक दिलेली ती नक्की पहा पुढे चालून. त्याच्यानंतर शरीर रचनेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणलं तर मायसिलियम. आता मायसिलियम काय आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आता हे जे मायसिलियम आहे याच्यामध्ये जे मायसिलियम असतं हे फायकोमायसिट्सच्या अगदी विरुद्ध आहे. यांचे मायसिलियम जे असतं ते ब्रँच म्हणजे शाखायुक्त असतं आणि सेप्टे म्हणजे पडदे असलेलं असतं. चला, मग यातली काही महत्त्वाची उदाहरणं पाहू. पहिलं उदाहरण जे आहे ते ॲस्पॅराजिलस किंवा याला ॲस्पॅरागिलस असं सुद्धा म्हणलं जातं. याचा वापर उद्योगधंद्यामध्ये ऑर्गॅनिक ॲसिड तयार करण्यासाठी केला जातो. तुम्ही म्हणता सर ऑर्गॅनिक ॲसिड म्हणजे काय? अहो, दुसरं नाव नैसर्गिक ॲसिड, तिसरं नाव सेंद्रिय ॲसिड. आता हे नैसर्गिक ॲसिड काय? अहो, लिंबामध्ये जे काय सायट्रिक ॲसिड असतं, दुधामध्ये किंवा दह्यामध्ये जे काय लॅक्टिक ॲसिड असतं, हे सगळेच्या सगळे
ऑर्गॅनिक ॲसिडचे एक्झाम्पल आहे आणि उद्योगधंद्यामध्ये हे ऑर्गॅनिक ॲसिड तयार करण्यासाठी या ॲस्पेरिजिलस नावाच्या कवकाचा वापर केला जातो. पहिलं उदाहरण क्लिअर झालं. दुसरं उदाहरण जे आहे ते आहे न्यूरोस्पोरा. आता हे न्यूरोस्पोरा जे आहे याला प्लॅंट किंगडम मधला ड्रोसोफिला असं सुद्धा ओळखलं जातं. आता ड्रोसोफिला का बरं म्हणतात? कारण की जैव रासायनिक आणि जनुकीय कामामध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. तुम्ही म्हणता सर अजून पण आमच्या काही कॉन्सेप्ट लक्षात आला नाही. चला डिटेलमध्ये पाहू. आता समजा एखादा सायंटिस्ट आहे, त्याला प्रयोगशाळेमध्ये प्राण्यांचा आणि त्याच्या आनुवंशिकतेचा जर का अभ्यास करायचा असेल, तर तो काय करतो? फळमाशी, जिला इंग्लिशमध्ये ड्रोसोफिला म्हणतात, तिला घेतो आणि तिच्या लाईफ चक्राचा, लाईफ सायकलचा अभ्यास करतो आणि त्याला लक्षात येऊन जातं. अगदी त्याच पद्धतीने त्याच वैज्ञानिकाला जर का प्रयोगशाळेमध्ये वनस्पतींचा आणि फंगसचा म्हणजे बुरशीचा जर का अभ्यास करायचा असेल, त्याच्यातल्या आनुवंशिकतेचा, हेरिडिटीचा, जेनेटिक्सचा अभ्यास करायचा असेल, तर अशा वेळेस तो न्यूरोस्पोराचा उपयोग करतो. म्हणून या न्यूरोस्पोराला ड्रोसोफिला ऑफ द प्लॅंट किंगडम असं सुद्धा म्हणतात. एन-सी-आर-टी नुसार या गटातलं तिसरं महत्वाचं उदाहरण जर म्हणलं तर क्लॅव्हिसेप्स. क्लॅव्हिसेप्स ही अशी एक प्रकारची बुरशी आहे जी तृणधान्य खास करून गहू झालं, ज्वारी झालं, बाजरा झालं यांच्यावर एर्गॉट डिसीज मराठीत सांगायचं झालं तर चेपा रोग नावाचा आजार निर्माण करत असतं, बुरशीजन्य आजार निर्माण करत असतं. आणि या बुरशीजन्य एर्गॉट डिसीज जो आजार आहे याच्यासाठी कारणीभूत असतं क्लॅव्हिसेप्स नावाचं कवक. त्याच्यानंतर ह्या गटाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये जगातल्या सगळ्यात महागड्या श्रीमंत कवकांचा समावेश होतो. खूप महाग कवकं विकत भेटतात बरं काय. आणि ते कवकं आहे मोरेल्स आणि ट्रफल्स. यांना लज्जतदार अन्न म्हणलं जातं. त्याच्यामुळे जगामध्ये हे सगळ्यात महाग विकले जाणारे कवकं आहे. त्याच्यानंतर आणखीन उदाहरण म्हणलं तर उपकारी कवकं सुद्धा या गटात येतात. जसं पेनिसिलियन झालं आणि यीस्ट झालं. याच्याबद्दलची डिटेल माहिती ऑलरेडी मी सांगितलेली. हां, जायचं नाही बरं का. आता शॉर्टकट ट्रिक कारण की आयोग आहे ना फक्त एक्झाम्पलवर मॅक्सिमम वेळेस प्रश्न विचारत असतो. आता पाहू ट्रिक. चला, या आस्कोमायसिटीज गटामधली उदाहरणं जर का लक्षात ठेवायचं असेल तर एक शॉर्टकट ट्रिक आहे. बाजारामध्ये एक नवीन स्कॅनर आलेला आहे, डॉक्युमेंट स्कॅनर. त्या स्कॅनरच्या कंपनीचं नाव आहे ॲस्को. काय नाव आहे? ॲस्को. आणि त्यांचं मॉडेल कोणतं चालतं? तर स्कॅनपी. ॲस्को कंपनीचा स्कॅनपी बेस्ट स्कॅनर आहे. ॲस्को कंपनीचा स्कॅनपी बेस्ट स्कॅनर आहे डॉक्युमेंट स्कॅनरसाठी. बरोबर आहे. लक्षात ठेवा ॲस्को स्कॅन पी. एस स्टँड फॉर सॅक्रोमायसिस म्हणजेच यीस्ट, सी फॉर क्लॅव्हिसेप्स, ए फॉर ॲस्परजिलस, एन फॉर न्यूरोस्पोरा आणि पी फॉर पेनिसिलिन. याच्यात ट्रफल्स आणि मोरेल्स लक्षातच राहणार कारण की सगळ्यात महागडी कवकं आहे ती कशामध्ये सापडतात तर ॲस्कोमायसिटीस गटामध्ये सापडतात. 3 मिनिटं व्यवस्थित लक्ष देऊन जर व्हिडिओ ऐकला असेल ना, तर हा प्रश्न तुम्हाला नक्की जमणार. काय प्रश्न आहे? तर खालीलपैकी कोणत्या कवक गटाला सामान्यतः सॅक फंगाय म्हणलं जातं? झोळीवाल्या कवकांचा गट त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲस्कोमायसिटीस. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. चला, पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न? 20 सेकंदाचा वेळ आहे. प्रश्न काय आहे? तर खालीलपैकी एस्कोमायसिटीज गटामध्ये एकपेशी असणारा अपवाद कोणता आहे? आपल्याला माहिती एकपेशीय कवक काय आतापर्यंत कितीतरी वेळेस वाचलं, पाहिलं आणि ते आहे यीस्ट, ज्याचं दुसरं नाव सॅक्रोमायसेस. यीस्ट हा असं कवक आहे की जे एकपेशीय असतं. चला, पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न? काय आहे प्रश्न? तर एस्कोमायसिटेसच्या मायसेलियम रचनेबाबत खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? अहो मायसेलियम म्हणजे काय? की कवक म्हणजे काय? अहो बुरशी आणि बुरशी म्हणजे काय? की धाग्यांपासून तयार झाणारी जाळीदार रचना आणि या जाळीदार रचनेलाच काय म्हणलं जातं? मायसेलियम म्हणलं जातं. आणि मग या एस्कोमायसिटेसच्या मायसेलियम बद्दल कोणतं विधान बरोबर आहे? तर ते आहे की ते शाखायुक्त आणि पडदे असलेलं असतं. आपण जे फायकोमायसिटीस पाहिलं होतं, त्याच्यामध्ये पडदे नसतात. त्याला आपण असेप्टेड म्हणलं होतं, पण बाकी सगळे सेप्टेड या गटामध्ये जातात. हा ॲस्कोमायसिटीस गट का बरं महत्वाचा माहिती का? अहो पेनिसिलिन सारखं वंडर ड्रग याच गटामध्ये सापडतं आणि त्याच्यावरच हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न काय आहे? तर पहिल्या प्रतिजैविकाची अँटिबायोटिक ज्याला आपण पेनिसिलिन ओळखतो, हे कुठल्या कवक गटात येतं? आणि याचं उत्तर आहे काय सांगायची गरज आहे का? हे पहा उत्तर निघलं. उत्तर आहे ॲस्कोमायसिटीस. परोपकारी कवकांचा गट, सगळ्यात श्रीमंत कवकांचा गट. मित्रांनो कॉन्सेप्ट आहे ना, फक्त एखादी गोष्ट वाचून पक्का होत नसतो. तर जे वाचलंय
ते प्रश्नामध्ये कशा पद्धतीने विचारलं जातंय हे पाहणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आपला तो कॉन्सेप्ट खऱ्या अर्थाने पक्का होत असतो आणि म्हणूनच मी एवढे एम-सी-क्यू, पी-वाय-क्यू या ठिकाणी टाकतोय. पुढचा जो पी-वाय-क्यू आहे तो आहे, की कॉप्रोफिलस म्हणजे शेणावर वाढणाऱ्या कवकांचा गट कोणता? तर याचं उत्तर आहे एस्कोमायसिट्स. ऑलरेडी पाहिलेलं आहे ना, डिटेलमध्ये कशाला जायचं? हा प्रश्न पहा बरं. का बरं पेपरला विचारला जाणार नाही? हां? मी ऑलरेडी इतकं डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ना, तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं असेल ना, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःच देणार. मी डायरेक्टच उत्तर सांगतो. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूरोस्पोरा. न्यूरोस्पोरालाच वनस्पती सृष्टीचे ड्रोसोफिला असं सुद्धा म्हणलं जातं. का? ते डिटेलमध्ये सांगितले मी. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? ऑलरेडी आपण अर्गट डिसीज, चेपा रोग याच्याबद्दल वाचलेलं आहे किंवा ते कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे. प्रश्न काय आहे? तर प्रश्न आहे की वनस्पती धान्यावर जो अर्गट रोग पडतो, हा निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे? त्याचं उत्तर आहे क्लॅव्हिसेप्स. डिटेलमध्ये आपण पाहिलंय. पुढचा प्रश्न जगातल्या सर्वात महागड्या कवकांबद्दल विचारलेलं आहे. खालीलपैकी कोणते कवक डिलिशियस लज्जतदार अन्न म्हणून ओळखलं जातं आणि जगातल्या सर्वात महाग खाद्यान्नापैकी एक आहे आणि याचं उत्तर आहे मोरेल्स आणि ट्रफल्स. डिटेलमध्ये पाहिलं ना आत्ताच. यूपीएससी प्री 2021 ला आलेला प्रश्न. काय आहे प्रश्न? तर प्रश्न आहे की वृत्तपत्रात किंवा बातम्यात अनेकदा उल्लेख येणाऱ्या गुच्छी संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे आपल्याला ते सांगायचंय. पहिलं विधान जे आहे ते आहे ही एक प्रकारची बुरशी आहे किंवा कवक आहे. बुरशी कवक एकच. दुसरं, ती हिमालयाच्या काही विशिष्ट वनक्षेत्रामध्ये नैसर्गिकरित्या उगवते. तिसरं, ईशान्य भारतामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी याची व्यावसायिक स्तरावर शेती केली जाते. याच्यापैकी कोणतं विधान बरोबर आपल्याला ते सांगायचंय. आणि विधान जे बरोबर आहे ते आहे 1 आणि 2. ऑप्शन सी. कसं? ते आता पाहू. गुच्छी. गुच्छी ॲक्चुअली हे लोकल नाव आहे. कशाचं? तर मोरेल्स. आपण पाहिलेलं मोरेल्स अँड ट्रफल्स जगातलं सगळ्यात श्रीमंत कवक आहे. हे अत्यंत महागडे कवक आहे, जे हिमालयातल्या जंगलामध्ये बर्फ वितळल्यानंतर नैसर्गिकरित्या उगवते. याची व्यावसायिक शेती केली जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. चला, यूपीएससी प्री 2023 ला आलेला प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? तर ॲक्चुअली किंगडम फंगाय म्हणजे कवकावरच विचारलेला आहे. कवक म्हणजे काय? बुरशी किंवा मशरूम. पहिल्या वेळेस आपण शिकलोय. चला, मग प्रश्न काय आहे? तर मशरूमच्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते आपल्याला ते सांगायचं. पहिलं, काही मशरूम्स औषधी असतात. बरोबर आहे. काही मशरूम सायकोएक्टिव्ह असतात. सायकोएक्टिव्ह म्हणजे मेंदूवर परिणाम करतात, खाल्लं की भ्रम व्हायला लागतात. असे मशरूम असतात, पिक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. तिसरं, काही मशरूममध्ये कीटकनाशक गुणधर्म असतात. एकदम बरोबर, हे सुद्धा बरोबर आहे. आणि काही मशरूम हे बायोल्युमिनंट प्रॉपर्टी असतात, म्हणजे अंधारात चमकणारे असतात. हे विधान चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपला पर्याय जो आहे, तो आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, मी बिलकुल म्हणणार नाही, की माझं व्हिडिओ लेक्चर पाहिल्यावर तुम्ही कुठलंच पुस्तक वाचू नका. वाचा. आता जेव्हा तुम्ही पुस्तक वाचताल ना, तेव्हा तुमची स्पीड वाढलेली असेल. बिटवीन द लाईन वाचताना तुम्ही आणि आयोगाला काय पाहिजे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, हेच फक्त तुम्ही पाहणार. यूपीएससी प्री 2017 ला आलेला प्रश्न आहे, की खालीलपैकी काही सजीव दिलेले आहेत, त्यांचा विचार करा आणि कोणाचे कृत्रिम किंवा संश्लेषित माध्यमात संवर्धन केले जाऊ शकते? 3 पर्याय दिलेले आहे. याच्यापैकी कोणते सजीव प्रयोगशाळेमध्ये वाढवले जाऊ शकतात हेच विचारलेलं आहे. पहिला सजीव आहे जीवाणू, दुसरा आहे कवक आणि तिसरा आहे विषाणू. कवकाबद्दल तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. न्यूरोस्पोरा काय आहे? तर ड्रोसोफिला ऑफ द प्लांट किंगडम. डिटेलमध्ये शिकलोय आपण ते. म्हणजे हा वनस्पती किंवा ही जी बुरशी आहे, ही प्रयोगशाळेत वाढवला जाऊ शकते कृत्रिम अन्नपदार्थांवर. जीवाणू सुद्धा त्याच पद्धतीने संवर्धन केले जाऊ शकतात. हां, फक्त एकच आहे, विषाणूंचं त्या पद्धतीने कृत्रिम पद्धतीने संवर्धन केलं जाऊ शकत नाही. विषाणूंना जर का तुम्हाला जगवायचं असेल, तर त्याला जिवंत पेशींची, जिवंत यजमानांची गरज पडते. कृत्रिम गोष्टींवर ते वाढू शकत नाही. हेच या ठिकाणी विचारलेलं आहे. मित्रांनो, विज्ञानाची अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत जर का तयारी करायची असेल, कुठल्याही एक्झामचा बॅकबोन म्हणलं तर विज्ञान आणि विज्ञानामध्ये तुम्हाला मार्क घ्यावंच लागतात. तर आमची मेंटॉरशिप बॅच आजच जॉइन करा.
जॉईन करायची असेल तर WhatsApp नंबर देतोय तुम्हाला 9657003561. मला WhatsAppला मेसेज करा. मी जॉईन करून घेईन. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या रिलेटेड आपण जे व्हिडिओ लेक्चर पाहतोय, ते व्हिडिओ लेक्चर, त्याच्या रिलेटेड टेस्ट सीरीज सगळं काही माझ्या टेलिग्राम चॅनलवर आहे. त्याची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे विज्ञानवाला. हां, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल आवडत असेल, माझा प्रयत्न आवडत असेल, तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, आता पाहायचा आपल्याला कवकांचा तिसरा प्रकार म्हणजेच किंगडम फंगाय मधलं तिसरं फायलम ज्याचं नाव आहे बेसिडियोमायसिटिस. आता या बेसिडियोमायसिटिस यालाच म्हणलं जातं क्लब फंगाय. या गटातील कवकांना सामान्यतः मशरूम, ब्रॅकेट फंगाय किंवा पफ बॉल्स असं सुद्धा म्हणलं जातं. हे पहा, ही जी इमेज आहे ना, ही याचं उदाहरण आहे. हे वाढतात कुठं? तर मातीत, लाकडाच्या ओंडक्यावर, झाडाच्या बुंध्यावर आणि जिवंत वनस्पतीमध्ये परजीवी म्हणूनच वाढतात. त्यांना त्रासच देणार ते. यांची शरीर रचना जर म्हणली, शरीर रचना आपल्याला माहिती आहे. शरीर रचना फंगसची शरीर रचना कवकाच्या शरीराला काय म्हणतात? तर मायसिलियम म्हणतात. ही शाखीय आणि पडदा असलेली म्हणजे सेप्टेट असते. फक्त फायकोमायसिटिस असा एकमेव प्रकार आहे या फायलममध्ये, चारी फायलममध्ये, की ज्याच्यामध्ये जे मायसिलियम आहे ते असेप्टिक असतं. लक्षात ठेवा, पेपरला विचारलं जाऊ शकतं. चला, मग एन-सी-आर-टी नुसार 3 महत्त्वाची उदाहरणं आहेत जिथं आयोग प्रश्न विचारू शकतो. पहिलं आहे अगारिकस. अगारिकस म्हणजे खाद्य मशरूम. दुसरा आहे उस्टिलागो. उस्टिलागो म्हणजे स्मट फंगस. हे पहा, मक्याचं कणीस आहे ज्याच्यावर पडलेली ही बुरशी. ही काय आहे? स्मट फंगस आहे जो पिकांमध्ये स्मट रोग निर्माण करतो. आणि तिसरा आहे पक्सिनिया. गव्हामध्ये जो काही तांबेरा रोग पडतो, ज्याला आपण रस फंगस म्हणतो, हे याचंच उदाहरण आहे. पक्सिनियामुळेच गव्हामध्ये तांबेरा रोगाची निर्मिती होत असते. आता वेळ झालेली आहे ट्रिक पाहायची, शॉर्टकट ट्रिक. या बॅसिडोमायसिटिस साठी एकदम सोपी ट्रिक सांगतो. ट्रिक आहे बापू. बी फॉर बॅसिडोमायसिटिस, त्याच्यानंतर ए फॉर अगारिकस, त्याच्यानंतर पी फॉर पक्सिनिया आणि यू फॉर उस्टिलागो. काय लक्षात ठेवायचं? फक्त शब्द बापू. बाकी एक्झाम्पल लगेच लक्षात राहणार. चला, पहा बरं जमतो का प्रश्न. अहो 2 मिनिटाचा आपण कॉन्सेप्ट पक्का केलेला आहे. मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न जमणार आहे. प्रश्न काय की क्लब फंगाई कोणाला म्हणलं जातं? उत्तर आहे बॅसिडोमायसिटिस. हा UPSC प्री 2016 ला आलेला प्रश्न आहे बरं का. वरती आपण प्रॅक्टिस क्वेश्चन पाहिले होते काही हमखास येणारे MCQ. डिटेल मध्ये पाहिलं होतं बरं का. UPSC 2014 ला तसाच प्रश्न आलेला आहे. फक्त एकदा वाचून घ्या. कॉन्सेप्ट ऑलरेडी तुमचा पक्का झालेला आहे. आणि नाही जमलं तर एक्सप्लेनेशन सुद्धा पाहून घ्या. मी तुम्हाला सांगणार आहे कारण डिटेलमध्ये ऑलरेडी वरती सांगितलेलं आहे. पहा बरं, जमतो का प्रश्न? किती सोपा आहे. आयोग असेच प्रश्न विचारतो बरं का. मित्रांनो, मी एक सांगतो तुम्हाला, की माझं जर का तुम्हाला व्हिडिओ लेक्चर करायचं आहे ना, तर सोबत कागद, पेन, पेन्सिल, वही घेऊन बसा, नोट्स काढा. एकदा व्यवस्थित काढा, त्याच्यानंतर कुठलंही पुस्तक वाचा. तुम्हाला अवघड जाणार नाही. आणि असे प्रश्न आयोग विचारतो बरं का. एका साईडला तुम्हाला उदाहरणं दिलेली असतात आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला ते फायलम दिलेले असतात, गट दिलेले असतात. तुम्हाला जोड्या लावायच्या असतात. चला, उत्तर आहे डी. चला, पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. आत्ता शिकलो ना आपण. प्रश्न काय आहे की वनस्पतीमध्ये आढळणारा तांबेरा म्हणजे रस्ट आणि काजळी म्हणजे स्मट्स हे रोग खालीलपैकी कोणत्या कवक वर्गामुळे होत असतात? आपण पाहिलं ना आत्ताच ट्रिक काय पाहिली होती बॅसिडोमायसिटिसची. बापू म्हणजे हे उत्तर काय यायचं? पर्याय क्रमांक 3 बॅसिडोमायसिटिस. बी फॉर बॅसिडोमायसिटिस. पी फॉर पक्सिनिया. पक्सिनिया कारणीभूत कशासाठी? तर या तांबेरासाठी. बरोबर आहे? मित्रांनो, विज्ञानाच्या अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत जर का तयारी करायची असेल, कुठल्याही एक्झामचा बॅकबोन म्हणलं तर विज्ञान आणि विज्ञानामध्ये तुम्हाला मार्क घ्यावंच लागतात. तर आमची मेंटॉरशिप बॅच आजच जॉईन करा. जॉइन करायची असेल तर WhatsApp नंबर देतोय तुम्हाला 9657003561. मला WhatsAppला मेसेज करा. मी जॉइन करून घेईन. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या रिलेटेड आपण जे व्हिडिओ लेक्चर पाहतोय, ते व्हिडिओ लेक्चर, त्याच्या रिलेटेड टेस्ट सीरीज सगळं काही माझ्या टेलिग्राम चॅनलवर आहे. त्याची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे विज्ञानवाला. हां, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल आवडत असेल, माझा प्रयत्न आवडत असेल, तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एन-सी-आर-टी मध्ये दिलेला किंगडम फंगाईचा चौथा जो प्रकार आहे तो आहे ड्यूटेरोमायसिट्स म्हणजेच
अपूर्ण कवक यांना इम्परफेक्ट फंगाय असं सुद्धा ओळखलं जातं. कारण यांच्या जीवनचक्रामध्ये केवळ अलैंगिक आणि शाखीय अवस्थाच असते. म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन द्वारेच हे नवीन सजीवांना जन्म देत असतात. जर यांच्यामध्ये सेक्शुअल अवस्था सापडली तर त्यांचे वर्गीकरण मात्र दुसऱ्या गटात केले जाते. पुनरुत्पादन म्हणजे रिप्रोडक्शन जर म्हणलं तर हे केवळ कोनिडिया नावाच्या अलैंगिक बीजाणूद्वारेच पुनरुत्पादन करत असतात. यांची जी रचना आहे, रचना म्हणजे काय, यांचं शरीर आणि यांच्या शरीराला काय म्हणलं जातं, मायसिलियम. हे जे मायसिलियम आहे हे शाखीय आणि पडदा असलेले म्हणजे सेप्टेट असते. लक्षात राहू द्या, पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यांचे काही महत्वाचे वैशिष्ट्य सांगायचे झालेत, यांच्यामध्ये जे काही सदस्य आहेत ते मृतोपजीवी म्हणजे सॅप्रोफायटिक असतात. परजीवी म्हणजे पॅरासाइट्स असतात. यांच्यामध्ये मोठी संख्या जी आहे ती डिकंपोजर म्हणजे विघटकांची असते आणि ते कचऱ्याचं विघटन करतात आणि खनिज चक्रामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. आता या गटाचे 3 प्रमुख उदाहरणं एन-सी-ई-आर-टी मध्ये दिलेले आहे. पहिलं आहे अल्टरनेरिया, वनस्पतीमध्ये रोग निर्माण करणारं कवक. दुसरं आहे कोलेक्टोट्रिकम, याचा हे सुद्धा पिकांमध्ये बुरशीजन्य रोग निर्माण करत असतं. आणि तिसरं आहे ट्रायकोडर्मा. आता हे जे ट्रायकोडर्मा आहे याचा फायदा वेगळा आहे. वरचे दोन जे आहे हे बुरशीजन्य आजार पसरवणारे कारक आहे, कवक आहे. हे मात्र जैविक नियंत्रणासाठी वापरले जातात. म्हणजेच काय, जे हानिकारक कवक आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या ट्रायकोडर्माचा वापर होतो. मग शेतीसाठी वेगळे आहे, उद्योगासाठी वेगळे आहे आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी वेगळे आहे. 2 मिनिटं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि एकदा वाचून घ्या, कॉन्सेप्ट पक्का होऊन जाईल. आता वेळ झालेली आहे यांच्या एक्झाम्पलची आणि त्यांच्या ट्रिकची. का बरं शॉर्टकट ट्रिक? कारण की पेपरला याचे एक्झाम्पल नेहमी विचारले जातात. त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी शॉर्टकट ट्रिक लागणार आहे. ड्यूटोरोमायसिट्स. आता या ड्यूटोरोमायसिट्सची शॉर्टकट ट्रिक आहे डी कॅट. डी फॉर ड्यूटोरोमायसिट्स, त्याच्यानंतर सी फॉर कोलेक्ट्रिकम, त्याच्यानंतर ए फॉर अल्टरनेरिया आणि टी फॉर ट्रायकोडर्मा. म्हणजे या ड्यूटोरोमायसिट्सची जी ट्रिक आहे ती आहे डी कॅट. मित्रांनो, आता चारीच्या चारी आपले कवकाचे फायलम झालेले आहे आणि आता आपल्याला पाहिजे याच्यावरचे महत्वाचे एमसीक्यू. चला, आता वेळ झालेली आहे परीक्षेला येणाऱ्या हमखास प्रश्नाची. कॉन्सेप्ट आपण पक्का केलेला आहे डिटेलमध्ये आणि आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर अगदी व्यवस्थित देऊ शकता. प्रश्न काय आहे तर, काही कवकांना फंगाय इम्परफेक्टाय म्हणलं जातं. म्हणजेच अपरिपूर्ण कवक सुद्धा म्हणलं जातं. का म्हणलं जातं? याचं कारण एकच आहे. काय? तुम्हीच सांगा. पर्याय क्रमांक 2, कारण यांच्यामध्ये केवळ अलैंगिक आणि शाकीय प्रजननाचीच अवस्था ज्ञात आहे. चला, फॉरेस्ट प्री 2018 ला आलेला प्रश्न पहा बरं, जमतोय का? मी प्रश्न वाचून दाखवतो. परिसंस्थेमध्ये पालापाचोळा आणि सेंद्रिय कचऱ्याचं विघटन करून खनिज चक्र, ज्याला आपण मिनरल सायकलिंग म्हणतो, सुलभ करण्यात ड्यूटोरोमायसिट्स वर्गातील कवक मोठी भूमिका बजावतात. या वर्गातील प्रमुख उदाहरणं कोणती? आपल्याला ते सांगायचंय आणि आपल्याला माहिती आहे, आपण आता सगळं शिकलेलो आहे, कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. आणि याचं उदाहरण आहे पहिले 3. आत्ता पाहिलं ना, डी कॅट, अल्टरनेरिया झालं, कलेक्टोट्रायकम झालं किंवा ट्रायकोडर्मा झालं. हे तिन्हीच्या तिन्ही उदाहरणं ह्या गटामध्ये मोडतात, जे मिनरल सायकलिंगचं चक्र याच्यामध्ये महत्त्वपूर्ण भाग घेतात. हा सुद्धा पेपरला हमखास विचारला जाऊ शकतो असा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर, ड्यूटेरोमायसिट्स मध्ये अलैंगिक प्रजनन प्रामुख्याने कोणत्या बीजाणूद्वारे होत असतं? आपण पाहिलेलं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कोनिडिया. मित्रांनो, हे हमखास येणारे जे काही प्रश्न मी म्हणतो ना, हे एम-पी-एस-सी व्यतिरिक्त इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे आणि तिथूनच मी शोधून टाकलेले आहे. तुम्हाला त्या प्रश्नाच्या क्वालिटीवरूनच कळत असेल. मग चला, इथं काय प्रश्न दिलेला आहे की खालील विधानं विचारात घ्यायची आणि या विधानापैकी योग्य विधानं कोणती आपल्याला ती निवडायची. पहिलं विधान आहे, ड्यूटोरोमायसिट्स मधले काही सदस्य मृतोपजीवी म्हणजे सॅप्रोफाइट्स किंवा परजीवी म्हणजे पॅरासाइट्स असतात. हे पहिलं विधान. दुसरं विधान, मानवामध्ये होणारा गजकर्ण, ज्याला आपण रिंगवर्म म्हणून सुद्धा ओळखतो, हा त्वचारोग
ट्रायकोफायटन नावाच्या ड्युटेरोमायसिट्स कवकामुळे होऊ शकतो किंवा होत असतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दोन्हीच्या दोन्ही विधान बरोबर आहे. लक्षात ठेवायसारखं एक की गजकर्ण रिंगवर्म जो आहे हा त्वचारोग ट्रायकोफायटन नावाच्या कवकामुळं माणसाला होत असतो. ट्रायकोफायटन हे कशामध्ये मोडते तर ड्युटेरोमायसिट्स मध्ये. एमपीएससी मध्ये तुम्हाला एवढे डिटेल मध्ये विचारणार नाही, पण हे क्लिअर लक्षात राहू द्या की हे जे रिंगवर्म आहे हे कशामुळे होतं आपल्याला गज करणं तर कवकामुळे होतं किंवा कवकजन्य आजार आहे. पहा बरं, मी आत्ताच तुम्हाला म्हणलं होतं ना, की प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि फॉरेस्ट फ्री 2017 ला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय आहे तर मानवामध्ये आढळणारा रिंगवर्म ज्याला आपण गजकर्ण म्हणतो मराठीमध्ये, हा संसर्गजन्य आजार खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवांच्या समूहामुळे होत असतो? आणि याचं उत्तर आहे कवक. डिटेलमध्ये पाहायचं का? चला अजून कॉन्सेप्ट पक्का करू. रिंगवर्म किंवा टीनिया कॉर्पोरिस हा कवकजन्य आजार आहे. नाव जरी वर्म असलं तरी हा कोणत्याही कृमीमुळे होत नाही आजार. तर प्रामुख्याने ट्रायकोफायटन, त्याच्यानंतर मायक्रोस्पोरम आणि एपिडर्मोफायटन या 3 कवकांच्या प्रजातीमुळे होऊ शकतो. यूपीएससी प्री 2014 ला आलेला प्रश्न. प्रश्न काय आहे तर मानवामध्ये ऍथलेटिस फूट्स म्हणजेच पायाच्या बोटांमधील त्वचेचा संसर्ग या आजारासाठी प्रामुख्याने खालीलपैकी कोणतं कवक कारणीभूत असतं? तर याचं उत्तर आहे ट्रायकोफायटम रुब्रम. आता कॉन्सेप्ट पक्का करू. काय आहे कॉन्सेप्ट तर ट्रायकोफायटन रुब्रम हे मानवी त्वचेवर संसर्ग करणारे सर्वात सामान्य कवक आहे. ओलसर आणि उबदार वातावरणामुळे खेळाडूंच्या पायाच्या बोटामध्ये अशा प्रकारचा संसर्ग होतो. याला ऍथलेटिक फूट किंवा टीनिया पेडिस असं सुद्धा म्हणलं जातं. कंबाईन ग्रुप सी 2021च्या प्रीला आलेला प्रश्न आहे. प्रश्न एकदम साधा आहे बरं का. का साधा? मी जेव्हा विश्लेषण करेन ना, तेव्हा तुम्हाला कळेल की आयोग इथंच का प्रश्न विचारतोय. तर प्रश्न काय आहे तर व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक म्हणजेच जीवशास्त्रीय नाव टिंबटिंब असे आहे. आणि याचं उत्तर आहे ॲगारिकस बायस्पोरस. आता याचं स्पष्टीकरण. आयोगाने इथंच प्रश्न का विचारला माहिती का? हे जे अगारिकस बायस्पोरस आहे ना, हे जगातलं आणि भारतातलं सर्वात जास्त प्रमाणात खाल्लं जाणारं मशरूम आहे आणि ज्याची शेती सुद्धा केली जाते. म्हणून या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. हा दिसायला पहा, ही जी इमेज आहे ना, हे व्हाईट बटन मशरूम याचं व्यावहारिक नाव आहे, परंतु सायंटिफिक नेम जे आहे ते आहे अगारिकस बायस्पोरस. आता उरलेले पर्याय पाहू. चला आता पाहू उरलेले 3 पर्याय. पहिला पर्याय जो आहे तो आहे प्लुरोट्स फ्लोरिडा. हे ऑयस्टर मशरूमची एक प्रमुख प्रजाती आहे. हे हे आहे ऑयस्टर मशरूम. दुसरा जो पर्याय होता तो होता व्हॉल्वोरियाला व्हॉल्वोसियाई. नावं थोडे किचकट आहे बरं का, लक्षात ठेवायला. पण ठीक आहे, एकदा ऐकलं आणि पेपरला जर का आलं तर तुम्ही बरोबर टिक करता. आता यालाच आहे ना पॅडी स्ट्रॉ मशरूम म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा भाताच्या पेंड्यामध्ये सापडणारं मशरूम हे भाताच्या पेंड्यांवर येतं, म्हणून याला पॅडी स्ट्रॉ मशरूम असं सुद्धा म्हणलं जातं. तिसरा जो पर्याय होता तो होता एरिमायटोसियम ॲशबी. आता एरिमायटोसियम ॲशबी आहे ना, ही एक प्रकारची बुरशी आहे, जिचा वापर प्रामुख्याने व्हिटॅमिन बी 2 म्हणजेच रायबोफ्लेविनच्या औद्योगिक उत्पादनासाठी केला जातो. याचा उपयोग खाण्यासाठी केला जात नाही. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. कंबाईन ग्रुप बी 2021 ला आलेला प्रश्न. काय प्रश्न आहे तो? की शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटामध्ये होतो? 4 पर्याय दिलेला आहे आणि उत्तर आहे थॅलोफाइट्स. कस काय? अहो एकदम सोपं आहे. थॅलोफाइट म्हणजे काय? थॅलस. अहो ज्यांचं शरीर थॅलसच्या स्वरूपात असतं. थॅलस म्हणजे काय? की ज्यांच्याकडे खरी मुळं, खरी पानं आणि खरी खोडं नाही. नुसतं थॅलसच्या स्वरूपात असणारं, पानाच्या स्वरूपात ज्यांचं शरीर असतं ना, त्याला थॅलोफाइट म्हणतात. आणि शैवाल आणि बुरशी हे थॅलोफाइटच्या गटात मोडणारे आहे. चला, कंबाईन ग्रुप बी ला आलेला प्रश्न. प्रश्न काय आहे? तर म्युकोरोल्स या कवकवर्गीय वनस्पतींना टिंबटिंब असे म्हणून सुद्धा ओळखलं जातं. याचं उत्तर आहे ब्लॅक मोल्ड्स. आता आपण याचा कॉन्सेप्ट पक्का करू. मित्रांनो, कसं होतं माहिती आहे ना, कोरोनाच्या काळामध्ये पेशंट आयसीयू मध्ये गेले, सिरियस झाले, त्यांची रिकव्हरी सुद्धा झाली. पण रिकव्हरी व्हायच्या काळात काही पेशंटच्या त्वचेवर फंगल डिसीज दिसले आणि ती इतके सिव्हिअर दिसले ना, त्या फंगल डिसीजसाठी कारणीभूत जे कवक होतं, जे फंगस होतं, ते होतं हे म्युकोरोल्स.
मी म्हणलं ना, आयोग आहे ना विनाकारण प्रश्न विचारत नाही. काहीतरी कारण असतं आणि त्याच्यामुळे आयोग तिथं जातो आणि प्रश्न विचारतो. हे पहा, ही जी लेडीज आहे, हिच्या लेडीजला दिसतं ना, हे हे जे आहे ना, हे ब्लॅक मोल्ड्स म्हणजे म्युकोरल्समुळे जाणारा फंगल डिसीज. चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण किंगडम फंगाय म्हणजे कवकावर आलेले सगळे पी-वाय-क्यू, एम-सी-क्यू सगळं डिटेलमध्ये पाहिलं. कॉन्सेप्ट पक्का केला. आयोग कसे प्रश्न परत विचारू शकतो हे सुद्धा पाहिलं. माझा प्रयत्न आवडत असेल तर आत्ताच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिलं बेल नोटिफिकेशन प्रेस करा. 500 लाईक तर द्या राव. कारण की एवढं मेहनतीने मी तुमच्यासाठी कंटेंट आणतोय, मेहनत करतोय. तुम्ही सुद्धा थोडं मला मोटिवेट करा. चला, पुढचा आपल्याला थांबायचं नाही बरं का. पुढचा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे किंगडम प्लांटी. सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत. चला, मग भेटू आपण पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुम्ही सुद्धा मन लावून अभ्यास करा आणि झटून अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक.